सध्या महाराष्ट्रामध्ये बंधुबाबा असलेल्या लिंग पिसाट ज्याला म्हटलं जातं, स्वतःला जो कॅप्टन म्हणत होता त्या अशोक खरातचं प्रकरण गाजत आहे. असे अनेक बंधुबाबा महाराष्ट्रात आणि देशात आहेत. प्रत्येक गावोगावी आहेत छोटे मोठे. छोट्या बाबाचे छोटे भक्त असतात, कष्टकरी असतात. त्याच्यामध्ये गोरगरिबांची, विशेषतः महिलांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत असते, लूट होत असते. असे बुवा बाबा धर्माच्या नावाने, अध्यात्माच्या नावाने समाजात उजळ माथ्याने वावरत असतात. हे जेव्हा पकडले जातात, यांचा जेव्हा पर्दाफाश होतो बंधुगिरीचा, तेव्हा मग यांचे भक्तगण कोण ठरतात? अंधश्रद्धाळू ठरतात, मूर्ख ठरतात, की आणखी काय ठरतात? आपल्याकडे या बंधुबाबांचा बाजार आहे. लोक ज्यांना आत्मविश्वास नाही आहे, ज्यांचा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाही आहे, ज्यांचा सचक विवेक बुद्धी वापरण्याची इच्छा नाही आहे, असे लोक अशा बंधुबाबांना बळी पडतात, जे आत्मविश्वास हरवलेले असतात. रुपाली चाकणकर सुद्धा त्यातल्याच एक असाव्यात. राजकीय सुरक्षितता मिळावी यासाठी कदाचित त्या बंधुबाबाच्या त्या आश्रयाला गेलेल्या असाव्यात. आणि त्यांची जे काही वेगवेगळे फोटो आणि वेगवेगळे व्हिडिओज बाहेर आले, त्यानंतर लक्षात आलं की रुपाली चाकणकरांचा पुरोगामी चेहरा हा बुरखा होता. फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचं त्या फक्त नाव घेत होत्या. त्यांनी कधीही शिवशाहू फुले आंबेडकर वाचलेले नाहीत, हे मी दाव्यानिशी सांगतो. त्यांना पुरोगामी म्हणजे काय नीट सांगता पण येणार नाही. अशा रुपाली चाकणकर राजकीय फायदे मिळवण्यासाठी किंवा आर्थिक काही गोष्टी साध्य करण्यासाठी त्या बाबाचा उपयोग करून घेत असाव्यात. अनेक लोक पाहिली आपण की अनेक बाबा बाईच्या नादानं फसलेले आपण बघितले, पण इथे एक बाई बाबाच्या नादाने फसली. रुपाली चाकणकरांनी सगळीकडनं टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा दिला. खरं तर त्यांना हे दुसऱ्यांदा पद मिळालेलं होतं. ते सुनील तटकरेंच्या आशीर्वादाने मिळालेलं होतं. अजितदादांची इच्छा नव्हती दुसऱ्यांदा पद देण्याची, परंतु सुनील तटकरेंच्या आग्रहास्तव ते दिलं गेलं होतं. मध्यंतरी अनेक प्रकरणं घडली. त्या फलटणचं डॉक्टर मुंढे प्रकरणामध्ये त्या मुलीवरच संशय घेतला त्यांनी. त्या हगवणे कुटुंबियांच्या हुंडाबळीच्या केसमध्ये सुद्धा, म्हणजे सिलेक्टिव्ह केसेसमध्ये रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह व्हायच्या आणि प्रचंड माया त्याच्यामध्ये जमवली. सत्ताधीश होण्याचं त्यांचा जो काय अहंकारी स्वरूप आजही दिसतं. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजीनामा द्यायला, जेव्हा त्या प्रसारमाध्यमासमोर आल्या, तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज ही पुन्हा अहंकाराचीच होती. कुठंतरी त्याच्यात अहंकाराचा दर्प येत होता. त्यांची बॉडी लँग्वेज त्याच पद्धतीची होती. रुपाली चाकणकरांचा राजीनामा याच्यासाठी मागितला की त्या संविधानिक पदावर होत्या, ज्या पदावरून महिलांना शोषणमुक्त करायचे, सक्षमीकरण करायचे, त्या बंधुगिरीतनं बाहेर काढायचे, महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात महिला आयोग त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी मोठ्या उदात्त हेतूने महिला धोरण या राज्यामध्ये राबवलं. महिला बाल कल्याण खातं असेल, महिला आयोग असेल, ही जी काय महिलांच्या हितासाठी धोरणं राबवली पवार साहेबांनी, ती याच्यासाठी राबवली नव्हती. रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताना असं सांगितलं प्रसारमाध्यमांच्या समोर की माझं घराणं हे वारकरी संप्रदायाचं आहे. खरं तर वारकरी संप्रदायाचा त्या अशोक खराचा कवडीचाही काडी मात्र कसलाही संबंध नाही. रुपाली चाकणकर म्हणतात आम्ही आध्यात्मिक हेतूने अशोक खरातकडे जोडले गेलो होतो. वारकरी संप्रदायाचा तुम्ही आधार घेत आहात स्वतःच्या बचावासाठी. वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबांनी जो सांगितला, जो संतांचा वारकरी संप्रदाय आहे, तिथे कुठेही कर्मकांड, भोंदूगिरी किंवा अंधश्रद्धेला थारा नाही, हे लक्षात ठेवा. वैज्ञानिक दृष्टिकोन संविधान सांगतं आणि तुम्ही संविधानिक पदावर बसून कुठंतरी चुकीचं वर्तन करत आहात, हे लक्षात ठेवा. आपण या प्रकरणामध्ये सापडलेला आहात, त्यामुळे आपण कुठेतरी चुकीचं वर्तन करून या गोष्टी समाजासमोर आणताना आपण फसलेला आहात. एकदा वारकरी संप्रदायाचा आधार घेतला, आता तुम्ही काय करताय? जातीचा आधार घ्यायला बघताय. आता जातीच्या संघटनाचे काही लोक जागे करायला बघताय. जातीचा आधार घेऊन आता बचाव करण्याचा कदाचित तुम्ही प्रयत्न करालही, पण ते आता शक्य नाही. कारण 100 गुन्हे भरल्यानंतर, एकदा घडा भरल्यानंतर पुन्हा माफी नसते. तुम्हाला आता महिला अध्यक्षपद जे पक्षाचं, त्याच्यावरून सुद्धा पायउतार व्हावं लागेल. कारण पक्षातल्या महिला कसं सहन करतात हे इतक्या दिवस, हे मी सुद्धा पाहतोय जवळून. त्यांचं वर्तन पक्षाच्या अंतर्गत कशा पद्धतीने आहे हे मी स्वतःही अनेकदा पाहिलेलं आहे. त्या महिला आहेत म्हणून कुणी टार्गेट करत नाही आहेत. त्या संविधानिक पदावर आहेत, तिथं चुकीचं वर्तन करतात म्हणून टार्गेट केलेलं आहे.
त्याच्या जातीचा आधार त्यांनी घेऊ नये, वारकरी संप्रदायाचा आधार घेऊ नये किंवा स्त्रीत्वाचं पुन्हा चेहरा पुढे आणू नये. अशोक खरात सारखे भोंदू बाबा प्रत्येक गावात आहेत, प्रत्येक राज्यात आहेत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक शहरात आहेत. हे भोंदू बाबा कशासाठी लागतात लोकांना? जे आत्मविश्वास हरवलेले लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो, ज्यांना असुरक्षिततेची भावना असते, असे लोक या भोंदू बाबांच्या नादी लागतात. छोटे मोठे भोंदू बाबा इकडे सगळीकडे आहेत आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक काम करतात. परंतु जे धर्ममार्तंड आहेत, धर्मांध वृत्तीचे लोक आहेत, सनातन वृत्तीचे लोक आहेत, त्यांना हे भोंदू बाबा हवे असतात. हे धर्माचे नसतात, धर्माचा काहीही संबंध नाही, धर्माप्रमाणे ते आचरणही करत नाहीत. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीला या टीकाकारांनी सांगायचं की आमच्या धर्मावर टीका करता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधी धर्मावर टीका करत नाही. धर्मातल्या ज्या चुकीच्या प्रथा, रूढी, परंपरा आहेत त्याच्यावर विश्लेषण करून समाजाला जाग करण्याचं काम करतात. आपल्या संतांनी हेच काम केलं. तुकोबांनी ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करोनी म्हणती साधू, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना. 900 कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना. ही तुकाराम महाराजांची लस आहे ना, ही लहानपणीच आपल्याला पाजायला पाहिजे, द्यायला पाहिजे. हे सगळ्या आईवडिलांचं कर्तव्य आहे. प्रत्येक आईवडिलांना सांगतो, आपल्या कुटुंबामध्ये संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, संत साहित्य, हरिपाठ हे आपल्या घरात ठेवा. त्याचं वाचन करा, पारायण करा. शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारांची पुस्तकं घरात ठेवा. 2 भांडी 2 फर्निचर कमी असलं तरी चालेल, पण शिवशाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांची पुस्तकं घरात ठेवा. ती मुलांना वाचायला द्या. घरात त्याची चर्चा घडू द्या. म्हणजे आपल्या सुना, लेकी, बाळी कुणी त्या बुवा बाबांच्या नादी लागणार नाहीत. खरं तर हा विषय खूप मोठा आहे. ही भोंदूगिरीची जमात या देशातली कायद्याने घालवली पाहिजे, परंतु सरकार सध्या त्यांच्या फेवरमध्ये असल्यामुळे असे बाबा क्वचितच उघडे पडतात. असो, रुपाली चाकणकरांच्या निमित्तानं जे काय प्रकरण बाहेर आले, त्या अशोक खरातची महाराष्ट्रातली जी काय कॅप्टन फाईल ज्याला म्हटलं जाते, जशी एप्स्टीन फाईल आहे तशी ही कॅप्टन फाईल आहे. ही अशोक खरातच्या फाईलमध्ये अनेक मोठमोठे मासे दडलेले आहेत. अनेक मोठे मासे दडलेले असल्यामुळं अनेकांचे बुरखे फाटणार आहेत. जे जे त्या बाबाकडे जात होते ते कोणत्या का पक्षाचे असेनात, त्यांनी खरं तर नैतिकदृष्ट्या राजीनामे दिले पाहिजेत. एकनाथ शिंदे, तुम्ही सुद्धा त्याच्यात अडकलेला होतात. तुम्ही सुद्धा कदाचित काही लोक म्हणतील की असंच कार्यक्रमात आम्ही फोटो बिटो काढले, पण जे जे वारंवार जात होते, वारंवार त्याचा फॉलोअर्स म्हणून काम केलेलं आहे, अशांचा शोध घेतला पाहिजे. सर्व भोंदू बाबाच्या नादी लागलेल्या लोकांनी याच्यातून धडा घ्यावा. हे जे काय प्रकरणं आहेत अशी ही थांबली पाहिजेत. याच्यासाठी समाजातल्या विवेकबुद्धी असलेल्या, सत्सक विवेकबुद्धी असलेल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे. समाज जागृतीचं काम केलं पाहिजे. अन्यथा आपला समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकेल, महिलांचं शोषण होईल. ह्या हिंदूच महिला आहेत त्याच्यामध्ये बळी पडलेल्या. ज्या बुवा बाबांच्या नादी लागलेल्या बहुतांश महिला या हिंदू असतात. त्यांचं आर्थिक शोषण नव्हे, मानसिक आणि शारीरिक शोषणसुद्धा होतं. अशा वेळी भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत. आमदार महेश लांडगे, आमदार नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप, बजरंग दल, संभाजी भिडेचे धारकरी, ह्या RSS परिवारातल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना जेव्हा परधर्मीय एखादा व्यक्ती आरोपी बनतो एखाद्या घटनेमध्ये, बिगर हिंदू असेल, तेव्हा मात्र हे जागे होतात, जन आक्रोश मोर्चे काढतात. ह्या सर्व धर्मांध वृत्तीच्या आमदारांना, हिंदुत्ववादी संघटनांना माझं आव्हान आहे की जिथे हिंदू महिला बळी पडलेल्या आहेत, ज्यांचं आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण झालेलं आहे, आता तुम्ही या अशोक खरात सारख्या भोंदू बाबांच्या विरोधात कधी मोर्चे काढणार आहात? की फक्त आपल्या धर्माचा नसलेला आरोपी असेल, बिगर हिंदू आरोपी असेल, विशेषतः मुस्लिम आरोपी असेल, तर मग तुम्ही जागे होणार? हे तुमचं राजकारण आता लोकांना कळतंय. तुम्ही 2 धर्मासाठी कुठंतरी एखाद्या घटनेचा उपयोग करून मुस्लिम द्वेष पसरवण्याचं फक्त काम करता, परंतु हिंदू धर्मातल्या महिलांना, शोषित, पीडित, अन्याय, अत्याचारित लोकांना तुम्ही न्याय द्यायच्यासाठी कधीही प्रयत्न करत नाहीत. असो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. सत्याग्रही यूट्यूब चॅनल आपण अद्यापर्यंत जरी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर मांडा.